मंडळी, सध्या संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र उन्हाच्या प्रचंड लाटेनं होरपळून निघतोय. सकाळी सूर्य उगवल्यानंतर जाणवणाऱ्या झळा दुपारपर्यंत इतक्या तीव्र होतात की त्यामुळे सध्या लोकांचं बाहेर पडणं मुश्किल झालंय. हवामान खात्याच्या अहवालानुसार या भीषण उष्णतेमागे सुपर एल निनो ही जागतिक हवामान संदर्भातील घटना कारणीभूत आहे. त्यात महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील स्थिती अधिक चिंताजनक आहे. विदर्भातील नागपूरमध्ये सध्या पारा 43° पर्यंत पोहोचला असून हीट वेव्ह इशारा देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली यांसारख्या शहरातही तापमान 40° आसपास असल्यानं नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागतोय. त्यासोबत सातारा आणि कोल्हापूर जे जिल्हे एरवी नेचर आणि थंड हवेसाठी ओळखले जातात, तिथंही तापमानाचा पारा 38 ते 39° पर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ही वाढती उष्णता केवळ निसर्गाचा कोप नसून मानवी शरीरासाठी देखील अत्यंत घातक ठरते आहे. याच उन्हाच्या झळ्यांपासून माणसांनी आपल्या शरीराची संपूर्ण काळजी कशी घ्यावी याबद्दलचीच A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, सध्या आपण ज्या भीषण उष्णतेचा सामना करत आहोत त्याला कारणीभूत असलेला सुपर एल निनो हा गेल्या 150 वर्षातील सर्वात शक्तिशाली हवामान बदलांपैकी एक मानला जातोय. मुळात एल निनो काय आहे हे अगोदर आपण समजून घेऊयात. एल निनो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पॅसिफिक महासागराच्या उष्णकटिबंधीय क्षेत्रातील पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढतं आणि जेव्हा हे तापमान सामान्य मर्यादेपेक्षा खूप जास्त वाढतं तेव्हा त्याला सुपर एल निनो म्हटलं जातं. या एल निनोचे परिणाम माणसांच्या शरीरासाठी खूप घातक आहेत. ते तापमान माणसाला मृत्यूच्या गर्देत ओढवू शकतो. त्यामुळे उन्हापासून माणसाने शरीराची कशी काळजी घ्यायची ते जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं म्हणजे उन्हापासून होणाऱ्या आजारांमध्ये हीट स्ट्रोक हा सगळ्यात गंभीर प्रकार आहे. जेव्हा वातावरणातील तापमान मानवी सहनशक्तीच्या पलीकडे जातं आणि शरीर स्वतःला थंड ठेवण्यास काम करत नाही तेव्हा उष्माघाताचा झटका येतो. यामध्ये शरीराचं तापमान वेगाने वाढतं, घाम येणं बंद होतं, प्रचंड डोकेदुखी सुरू होते आणि काही वेळा व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदतीची गरज असते. त्यासाठी त्या व्यक्तीला लवकरात लवकर डॉक्टरकडे नेणं हे काळजीचं ठरेल. त्यामुळे उन्हातून फिरताना माणसांनी डोक्यावर टोपी घेतल्याशिवाय बाहेर पडू नये. याशिवाय उन्हाळ्यात अन्नातून होणारी विषबाधा म्हणजेच फूड पॉयझनिंगचं प्रमाणही खूप असतं. उष्णतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे उघड्यावरचं किंवा शिळे पदार्थ खाणं टाळणं हे पोटाच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. काळवीळ, टायफॉइड आणि विषमज्वर यांसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी पाणी उकळून आणि गाळून पिणं हाच उपाय आहे. त्यानंतर उन्हाळ्यातील सगळ्यात मोठा आणि जीवघेणा धोका म्हणजे शरीरातील अंतर्गत भागांचं कार्य विस्कळीत होणं. उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वेगाने कमी होतं, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी आणि अवयव पाण्यावर अवलंबून असतात. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ब्लड सर्क्युलेशन्सवर ताण येतो. त्यामुळं हृदयाची धडधड वाढते आणि रक्तदाब कंट्रोलच्या बाहेर जाऊ लागतो. त्यासोबत मूत्रपिंडाच्या आरोग्यावरही याचा थेट परिणाम होतो, कारण पुरेसं पाणी नसल्यास लघवीला जळजळ होणं किंवा खडे होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी तहान लागण्याची वाट न पाहता दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. पाण्यासोबतच शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षार टिकून ठेवण्यासाठी ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा इलेक्ट्रॉल पावडरचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. हे नैसर्गिक स्रोत शरीराला केवळ थंडावाच देत नाहीत तर ऊर्जाही पुरवतात. त्यानंतरचा विषय म्हणजे स्किनचा. जेव्हा आपण उन्हाच्या तडाख्याबद्दल बोलतो तेव्हा त्याचा पहिला आणि डोळ्यांना दिसणारा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. प्रखर सनलाईट त्वचेच्या थरांमध्ये खोलवर शिरून पेशींचं नुकसान करतात, ज्यामुळे केवळ काळेपणा किंवा टॅनिंग येत नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा येतात. त्यासोबत दीर्घकाळ उन्हात राहिल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही संभवतो. म्हणूनच बाहेर पडताना केवळ फॅशन म्हणून नाही तर खरोखरच स्किन सुधारावी म्हणून सनस्क्रीनचा वापर करणं गरजेचं आहे. हे सनस्क्रीन कमीत कमी 30 SPFचं असावं आणि ते लावताना चेहरा, मान, कान आणि हाताच्या मागच्या बाजूला लावायला विसरू नका. त्यासोबतच उन्हामुळे शरीरातल्या घामाच्या ग्रंथी बंद होऊन घामड्या येणं किंवा त्वचेला खाज सुटणं या समस्या सामान्य असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचं रूपांतर गंभीर त्वचारोगात होऊ शकतं. केवळ त्वचाच नाही तर आपल्या डोळ्यांनाही उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. डोळे हे शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असल्याने सूर्याच्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोळे लाल होतात आणि जळजळतात. त्यात खूप वेळ उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींना मोतीबिंदू लवकर होण्याची शक्यता असते. असे अनेक आरोग्यविषयक संशोधनातून मुद्दे समोर आलेत. त्यामुळं डोळ्यांच्या संरक्षणासाठी दर्जेदार सनग्लासेसचा वापर करावा, जे डोळ्यांना सूर्याच्या प्रखर किरणांपासून 100% संरक्षण देतील.
तसेच दिवसातून अनेकदा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुवा. हे डोळ्यांमधील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं. चेहऱ्याचा विचार केला तर उन्हाळ्यात वाढणारं तापमान आणि हवेतील धूळ यामुळे चेहऱ्यावरील ओलावा कमी होतो. चेहरा तेलकटून त्यावर पिंपल्स येऊ लागतात. अशा वेळी रासायनिक उत्पादनांपेक्षा नैसर्गिक क्लिन्झनर आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करणं अधिक हिताचं ठरतं. बाहेरून आल्यावर लगेच चेहरा धुण्याऐवजी शरीराचं तापमान नॉर्मल होण्याची वाट बघावी, जेणेकरून त्वचेवर आणखी कोणता इफेक्ट होणार नाही. आता शेवटचा मुद्दा म्हणजे उन्हाळ्यातील आहार. उन्हाळ्यात आहार आणि विहाराच्या बाबतीत विशेष शिस्त पाळणं गरजेचं असतं. आहारामध्ये काकडी, टरबूज, खरबूज, संत्री आणि पालेभाज्यांचा समावेश वाढवावा, जेणेकरून शरीराला नैसर्गिकरित्या पाणी मिळेल. दुपारच्या वेळी विशेषतः 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं आणि जर जाणं भागच असेल तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर आवर्जून करावा. त्यासोबत उन्हातून आल्यावर थंडगार फ्रीजमधील पाणी पिणं टाळून माठातील पाण्याचं सेवन करावं, ज्यामुळे घशाचे विकार उद्भवणार नाहीत. एकूणच उन्हाळा हा ऋतू आपल्या संयमाची आणि आरोग्याची परीक्षा घेणारा काळ असतो. जर आपण योग्य वेळी योग्य खबरदारी घेतली तर आपण उन्हाच्या या तीव्र झळांपासून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं उत्तम रक्षण करू शकतो आणि उन्हाळ्यातील आजारांपासून दूर राहू शकतो. बाकी मंडळी, वाढत्या उन्हाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषय जुबारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.